बांधवांनो जय मल्हार. थोडासा त्या माईकचा इश्यू आल्यामुळं तो डिस्कनेक्ट झालं होतं. परवा दिनांक 16 मार्च रोजी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे आणि त्याच दिवशी मुंबईच्या आझाद मैदानावर मल्हारराव होळकरांची जयंती साजरी करत धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा जो मुक्तीसंग्राम आपण जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून 17 सप्टेंबर रोजी सुरू केला होता त्याचा शेवट करण्याच्या दिशेनं एक लढा उभा करणे या उद्देशानं आपण परवा 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुंबईत पोहोचणार आहोत. आपण उद्या सकाळी जालना या ठिकाणाहून ज्या ठिकाणी हे आंदोलन झालं होतं अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर त्या ठिकाणाहून सकाळी 10 वाजता निघणार आहोत. अंबड, पाचोड, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, पुणे या मार्गाने जाऊन आपण नवी मुंबईच्या वेशीवर जाऊन थांबणार आहोत मुक्कामाला. त्या ठिकाणी आपली मुक्कामाची व्यवस्था होणार आहे. बऱ्याच बांधवांना संभ्रम आहे कुणी कसं यायचं. मी अत्यंत नम्रपणे जबाबदारीनं सांगतो, आपल्यासाठी येण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ट्रेनचा. मग भले तुम्ही तिकीट जर काढला नाही तर काही फरक पडणार नाही. गळ्यामध्ये हे पिवळे रुमाल टाकायचे, आपले 2 पैसेही वाचतात आणि प्रवासही सोपा होतो. दुसरी गोष्ट, जे बांधव आमचे बाय रोड येणार आहेत तर मुंबईमध्ये गाड्यांची फार समस्या आहे, वाहनांची फार समस्या आहे. मुंबईमध्ये तिथं ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्याच्या आसपास कुठं गाड्या पार्किंगची सुद्धा जागा नाहीये. त्याच्यामुळं ती एक समस्या आहे. जास्तीत जास्त बांधवांनी ट्रेनचा किंवा सार्वजनिक व्यवस्थेचा आपण जर परिवहन व्यवस्थेचा वापर केला तर ते आंदोलनासाठी चांगलं होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण येताना सोबत खाली आथरण्यासाठी आपल्याला चटई, चादर, अंगावर ओढण्यासाठी आपलं जे काय ब्लँकेट वगैरे जे साहित्य असेल ते आपलं साहित्य आपण सोबत आणावं. रस्त्यामध्ये आणि मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनादरम्यान सुद्धा आपण चहा, नाश्ता, पाण्याची व्यवस्था ही बऱ्यापैकी चांगलं नियोजन झालेलं आहे. म्हणजे उद्या जालन्यातून निघाल्यापासून तर मुंबईच्या त्या वेशीवर जाईपर्यंत आझाद मैदानात पोहोचल्यानंतर सुद्धा नियोजन बऱ्यापैकी चांगलं आपलं झालेलं आहे. कालपासून खऱ्या अर्थाने या नियोजनाला सुरुवात झाली. कारण कालपर्यंत संभ्रम होता की पोलीस आपल्याला, जसं मागचा अनुभव होता आपला जानेवारीचा, सरकार आपल्याला परवानगी देईल का नाही देईल, पोलीस आपल्याला अटक करतील का, अडवतील का. आजही बऱ्याच अंशी ती समस्या आहे. म्हणून मी स्वतः जालना या ठिकाणी आलोय. आता मी माझ्या घरातून लाईव्ह करतोय. उद्या सकाळी ज्यावेळेस जालना या ठिकाणाहून मी निघेल त्यावेळेस ते निघतानाचं सुद्धा लाईव्ह 10 वाजेनंतर आपण अपडेटमध्ये राहावं. साधारणतः आम्ही ज्या क्षणी गाडीत बसू त्या क्षणी ते एक लाईव्ह करून मी उद्याचं लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आता आपल्याला सरकारच्या वतीनं परवानगीच्या बाबतीत काही अडचण नाही, पोलिसांच्या वतीनं आपल्याला काही अडचण नाही की ते कुठं अडवतील, अटक करतील, नाकाबंदी करतील, असं होणार नाहीये. त्याच्यामुळे कुणी हे अफवांवर विश्वास ठेवू नये. बऱ्याच बांधवांचे फोन आले की परवानगी नाही, पोलीस अडवतील. असं अजिबात होणार नाही. फक्त माझी एक विनंती आपल्याला आहे की पोलीस आपल्याला ज्या ज्या ठिकाणी थांबवतील त्यांना आपण सहकार्य करायचं आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर पोलिसांनी आपल्याला गाड्या पार्किंगसाठी जी जागा ठरवून दिलेली आहे तिथं आपण गाड्या पार्क केल्या पाहिजे. पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. कारण आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर आपला उद्देश पोलिसांना त्रास देणे नाहीये. आपला उद्देश सामान्य नागरिकांना त्रास देणं हा नाहीये. आपला उद्देश आमच्या वेदना, आमचे दुःख, आमच्या भावना सरकारच्या दरबारात मांडणे. गेल्या 7 दशकांपासून जो अन्याय आमच्यावर झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडणे हा आमचा उद्देश आहे. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे की आपण आपला त्रास इतर कुणालाही होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भावांनो, मुंबईत आपण 16 तारखेला सकाळी 10 वाजता पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यानंतर, कारण मुंबई हे शहर अगोदरच प्रचंड गर्दीनं व्यस्त असतं. रस्त्यावर प्रचंड गर्दी लोकांची आणि वाहनांची असते. मुंबईची कॅपॅसिटी त्या आझाद मैदानची 5,000 लोकांची आहे. आपल्याला 5,000 लोकांच्या वर त्या आझाद मैदानामध्ये परवानगी असणार नाहीये. 5,000 लोक येतील का नाही मला माहित नाही, पण कदाचित 5,000पेक्षा जास्त लोक जर आले तर त्या ग्राउंडमध्ये जागाच नाहीये. मग काय होईल, ही लोक कुठेतरी आजूबाजूला थांबतील. जर तशी वेळ आली तर माझे हात जोडून प्रत्येक बांधवाला विनंती आहे की आपण आपला
शांततेचा मार्ग सोडू नये, आपला कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मिळालेली परवानगी ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते आणि 6 वाजेनंतर आपल्याला ग्राउंड सोडायला लागतं. बऱ्याच बांधवांचा तो अजूनही राग आहे माझ्यावर. बरेच बांधव बोलून दाखवतात की दीपक भाऊ 21 जानेवारीला आपण मुंबईमध्ये आले होते, आझाद मैदान का सोडलं? मी आता तुम्हाला कारण सांगतो. आतापर्यंत बोललो नव्हतो. 100, 200, 500, 1000 लोक तुम्ही ग्राउंड मध्ये बसलेले आणि तुम्ही काहीतरी दादागिरी कराल आणि तिथं बसाल, हे होत नसतंय. ते मुंबई आहे आणि मुंबईचं आझाद मैदान आहे. पोलिसांनी प्रेमानं हात जोडून त्यांच्या ज्या ज्या पद्धती गरजेच्या आहेत त्या करून ते आंदोलन त्या ठिकाणी, तसंही सरकारची त्यावेळेस आंदोलन मोडण्याची भावना होती. त्याच्यामुळं ती परिस्थिती, ती वेळ योग्य नव्हती आणि पोलिसांशी वाद करून कायदा हातात घेऊन आंदोलन करूनही फायदा होणारा नव्हता. जे होतं ते चांगल्यासाठी असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आपण त्यावेळेस शांततेची भावना, संविधानाची भाषा समजली, कायद्याचं पालन केलं म्हणून पोलिसांनी आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलंय. आणि काल मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली. बैठकीच्या बाबतीतही बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या भावना आल्या. ठीक आहे, त्या बैठकीत काय झालं काय नाही झालं ते 16 मार्चला परवा मुंबईला आम्ही सांगणार आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही त्या मुंबईतून वापस आलो त्यावेळेस कोण काय म्हणलं, काल बैठक झाली कोण काय म्हणलं, आता या भानगडीत आपल्याला जायचं नाहीये. परंतु विश्वास ठेवा, हा धनगर जमातीच्या कल्याणाचा, आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा जो लढा चाललाय हा प्रामाणिकपणे, प्राणांतिकपणे आणि स्वाभिमानानं लढा चाललाय. ज्या स्वाभिमानानं आम्ही लढतोय त्याच स्वाभिमानानं आम्ही पुढच्या काळात लढणार आहोत. म्हणून आमचा स्वाभिमान कुठंही, आपण सुद्धा या स्वाभिमानाला गालबोट लागू देऊ नये. धनगरांना वेडं म्हणतात म्हणून धनगर काहीही करू शकतात, हे ज्या पद्धतीनं आपण 21 जानेवारीला दाखवलं त्याच पद्धतीनं आम्ही समजदार आहोत. आम्ही कायद्याचं पालन करतो, पोलिसांचा आदर करतो, माननीय उच्च न्यायालयाचा आदर करतो. सरकारशी आम्हाला भांडायचंय, पण त्या भांडणाची पद्धत ही संविधानिक आणि सत्याग्रहाच्या मार्गाची, सत्याचा आग्रह आहे तर हा शांततेच्या मार्गानेच असतो. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं वागलो, हे सुद्धा आम्ही दाखवून दिलं आणि हेच आमचं स्वभाव आम्हाला कायम ठेवायचा आहे. बांधवांनो, वाद करून, निव्वळ तोडफोड करून, जाळपोळ करून जर प्रश्न सुटले असते तर ते करता आलं असतं. हातात तलवारी घेऊन, लाठ्या घेऊन, बंदुका घेऊन जर आत्ताच्या लढाया जिंकता आल्या असत्या तर आपण ते केलं असतं. पण ह्या लोकशाहीमध्ये हे चालत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे शांततेनं हाताळायचंय. ही जी परवानगी आपल्याला उद्याची मिळाली, हे पोलीस प्रशासनाशी नम्रपणे मी काय संवाद केलाय, काय बोललोय त्याचा हा परिणाम आहे. कृपया मी जे पोलिसांसोबत बोललेलो असेल, जे काय शब्द मी त्यांना दिलेले असतील पोलिसांना या आंदोलनाच्या शांततेच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये, त्या प्रत्येक सूचनेचं, माझ्या शब्दाचं पालन करणं हे तुमच्यावर सुद्धा बंधनकारक आहे. कारण मी जो शब्द पोलिसाला दिलाय हा तुमच्या वतीनं दिलाय आणि तुम्हाला तो पाळणं बंधनकारक आहे. म्हणून इथून प्रत्येक व्यक्ती आपल्या घरून मुंबईपर्यंत जाताना, मुंबईत पोहोचल्यानंतर परत घरी येईपर्यंत आपण कुठेही आपला इतरांना त्रास होईल, कायदा व सुव्यवस्था आपल्यामुळं बिघडेल, धनगरांच्या आंदोलनाला कुणी नावं ठेवेल, रस्त्यावर काहीतरी वेडे चाळे आमच्याकडून होऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल, असं कुणीही काहीही करू नये. धनगरांमध्ये जे आमचे पुढारी, ज्यांना म्हणतो आपण नेते म्हणतो, जे या सामाजिक चळवळीमध्ये सातत्यानं काम करतात, मी अत्यंत नम्रपणे विनंती करतो, या आंदोलनामध्ये आपण प्रामाणिकपणे कार्यकर्त्याची भूमिका प्रत्येकानं बजावणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ती जागा आझाद मैदानाची महत्वाची आहे. तिथं तुम्ही मॅनेजमेंटसाठी, हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी आपलं योगदान प्रत्येकानं द्यावं. बऱ्याच बांधवांच्या तक्रारी आहेत, भाऊ याला फोन करा, त्याला फोन करा. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय. मी फोनवर बोलतोय, मला बोलताना किती वेदना, किती त्रास होतोय मला माहिती आहे. मी आतापर्यंत बऱ्याच बांधवांना फोन केले. मी आता नम्रपणे सांगतो, यानंतर मी कुणालाही फोन करणार नाही. त्याच्यामुळे मी कोणाला फोन केला नाही केला, कोणीही दुःख मानू नये. हा निमंत्रण द्यायचा कार्यक्रम नाही, माझ्या घरचा कार्यक्रम नाहीये. इथं प्रत्येक जणांना मी आयोजक ही भूमिका घेणं गरजेचं आहे.
प्रत्येकानं, मी कार्यकर्ता म्हणून या लढाईमध्ये उतरणं गरजेचं आहे. प्रत्येकानं ही लढाई आमच्या लेकराबाळांची कल्याणाची हे समजून त्या पद्धतीने या लढाईमध्ये उतरणं गरजेचं आहे. उगाच प्रत्येकालाच दीपक बोर्डेनं फोन करावा आणि प्रत्येकाच्या पाया पडावं हे फार झालं बाबांनो. ते करायला लावू नका, अपेक्षा ठेवू नका. मी नाही बोललो तर रागही मानू नका. मी बऱ्याच लोकांशी बोलतोय, कोण काय बोलतंय ते भानगडी सोडून द्या. पण आता माझी तब्येत म्हणजे माझा अर्धा वेळ, मी नम्रपणे सांगतो, अर्धा वेळ माझा नियोजनामध्ये न जाता याला फोन कर, त्याला फोन कर याच्यामध्ये चालला. तुम्हाला वाटतं का की ही लढाई अशी कमजोर होत गेली पाहिजे? म्हणून भावांनो, कृपा करून माझ्या फोनची कुणीही वाट पाहू नका. सामान्य कार्यकर्ता असेल, उपोषणकर्ता असेल, आंदोलनकर्ता असेल, रस्त्यावरची लढाई लढणारा असेल, न्यायालयीन लढाई लढणारा असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, पंचायत समिती मेंबर, झेडपी मेंबर, नगरसेवक असेल, कुठल्याही पक्षाचा संघटनेचा पदाधिकारी असेल, सन्माननीय आमदार महोदय असतील, माजी आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, ज्याला ज्याला वाटतं हा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा आहे, आमच्या स्वाभिमानाचा हा लढा आहे, त्या प्रत्येकानं या लढाईमध्ये आपलं तनमन धनानं योगदान द्यावं ही विनंती करतो. आमचे बांधव वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नियोजन करत आहेत. प्रत्येकाला आम्ही नम्रपणे सांगितलेलं आहे की पैसे लागतात, आंदोलनाला लागतात का? 100% लागतात. बांधवांनो, कुणी काही म्हणत असेल, माझ्या अकाउंटला पैसे येतात. माझे अकाउंट 2 नंबर माझे फोनपेला दिलेले आहेत. या दोन्ही फोनपेला पैसे येतात. हे दोन्ही पैसे अकाउंट कधी डिटेल काढलं त्याचं डिटेल्स कळणार आहे. पैसे किती आले, हिशोब काय झाला तो हिशोब मिळेल. आतापर्यंतच्या हिशोबामध्ये खिशातलेच पैसे खर्च झालेले आणि उद्याही खिशातले पैसे खर्च करायची तयारी आहे. त्याच्यामुळे कुणी पैसे दिले त्याचा राग नाही, नाही दिले त्याचा राग नाही. पण आरोप कृपा करून कोणी करू नका. भूल थापांवर आश्वासन बळी पडू नका. या आंदोलनाला इथपर्यंत आणण्यामध्ये किती कष्ट गेले हे न सांगितलेले बरे. लोकांनी सहकार्य कमी आणि त्रास किती केला गेला हे सगळ्यांना दिसतंय. त्याच्यामुळं या लढ्याचा शेवट व्हायचा असेल तर सर्वांनी प्रामाणिकपणे येणं गरजेचं आहे. ज्यांना या लढ्यामध्ये काहीतरी संशय येत असेल त्यांनी या लढ्यामध्ये सहभागी होऊ नका, हरकत नाही. या लढ्याला कमजोर करण्याचं काम करू नका. मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीनं पुन्हा एकदा सांगतो, हे आंदोलन सुरू करणं माझ्या हातामध्ये आहे. सर्टिफिकेट देणं माझ्या हातात नाही. सर्टिफिकेट देणं फडणवीस साहेबांच्या हातात नाही. सर्टिफिकेट देणं मोदी साहेबांच्या हातात नाही. या लढाईचा शेवट करणं माझ्या हातात नाही. या लढाईचा शेवट करणं, सर्टिफिकेट घेणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जितक्या ताकदीनं ही लढाई लढाल तितक्या ताकदीनं हे आंदोलन यशस्वी होणार आहे. बऱ्याच बांधवांचे फोन येत आहेत. आज सुद्धा मला बऱ्याच बांधवांचे फोन होते, भाऊ लग्नासाठी या. मी त्या सर्वांची इथंच आता अत्यंत नम्रपणे माफी मागतोय की आता हे आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. प्रत्येकाच्या घरी कार्य आहे, सुखदुःख आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की मी त्यांच्या कार्यामध्ये गेलं पाहिजे. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा हा लढा आहे. त्याच्यामुळे मी आपल्या इथं येऊ शकलो नाही, त्याच्याबद्दल माफी मागतो. मेंढपाळांवर बरेच हमले झाले, त्या बाबतीत बीडच्या बाबतीत मी संबंधित पोलीस अधीक्षक साहेबांशी बोललो, पोलीस स्टेशनशी बोललो, संबंधित जखमी आमच्या भावाशी बोललो. लोक संभ्रम निर्माण करतात. याला फोन, अरे बाबांनो, उद्या जर तुम्ही एसटी मध्ये आला तर तुम्हाला अॅट्रॉसिटी सारखं कायद्याचं कवच लागणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला अॅट्रॉसिटी सारखं कवच कुंडल मिळतं हे हमले ऑटोमॅटिक थांबणार आहे. दररोज रडत बसण्यापेक्षा, मेंढपाळांच्या नावानं रडून दुःख वेदना व्यक्त करत बसल्यापेक्षा त्यांचा प्रश्न सुटणं महत्वाचं आहे. रडून, कुणाला शिव्या देऊन, त्यांच्याविषयी काय जे बोलून कोणाकडे येणं काही होत नसतंय. म्हणून हे आपला प्रश्न सुटणार आहे, त्याकडे आपण बघितलं पाहिजे. मी परवाही सांगितलं होतं, एक IPS अधिकाऱ्याचं आमचं निवड झाली तर आम्ही खुश झालो भावांनो. एसटी सर्टिफिकेट मिळालं तर असे शेकडो IPS IAS अधिकारी होतील. एक आमच्या वडकुते साहेबांना खासदारकी मिळाली, खुश झाले. एसटीत आलात तर कितीतरी राजकारणी उद्या राजकारणामध्ये सेट होतील. आणि आम्ही काल सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना नम्रपणे सांगितलं की तुम्ही आमच्या समाजाला खासदारकी दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार आहे, पण आम्ही याच्यात समाधानी नाहीये. तुम्ही आम्हाला आमदारकी दिली, खासदारकी दिली, योजना दिल्या, याच्यात आम्ही समाधानी नाहीये. आमचं समाधान तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकरांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. गडबडून जाऊ नका, गोंधळू नका. कोणी काही म्हणलं
अजिबात त्याकडे लक्ष देऊ नका. आमचं ठरलंय. ज्या पद्धतीनं मी 17 सप्टेंबरला सांगितलं होतं अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा दिसत होता, तसं मला या एसटी सर्टिफिकेट व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. म्हणून कृपा करून परवाच्या या आंदोलनामध्ये आपण ताकदीनं तनमन धनानं सहभागी व्हावं. परत एक नम्र विनंती आहे, आमच्याकडनं जे शक्य होतंय ते आम्ही करतोय. कुणाची खाण्यापिण्याची राहण्याची गैरसोय झाली, कृपा करून आम्हाला दोष देऊ नका. जर आम्हाला दोष द्यायचा असेल तर ती जबाबदारी तुम्ही अगोदर घ्या आणि तिथं काहीतरी नियोजन करा, लोकांची सेवा करा. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने तयारीने यावं. सर्वात महत्वाचं आपलं अंथरूण पांघरून आपण आपल्या सोबत घेऊन यायचंय. खाण्यापिण्याची व्यवस्था बऱ्यापैकी रस्त्यावर होतीये, त्याच्यामुळे ती एक चिंता आपली बऱ्यापैकी मिटली. मुंबईत थांबल्यानंतर सुद्धा बऱ्याच बांधवांनी आमच्या या गोष्टीची जबाबदारी घेतलेली आहे की तिथं आम्ही पाणी पोहोचू, कोणी म्हटलं आम्ही जेवण पोहोचू, कोणी नाश्ता पोहोचू. जिथं कमी पडलं आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं, कारण आपण ह्या लढा उभा करतोय म्हणून ते आमचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतोय. म्हणून उद्या आपण, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्याला परवानगी मिळाली तरी आपण वाजत गाजत मुंबईत जाणार आणि नाही मिळाली तरी वाजत गाजत जाणार. तर आपण वाजत गाजत मुंबईला जाणार आहे बांधवांनो. आपल्याला परवानगी मिळालेली आहे. तर चला आता काठावर तळ्यात मळ्यात बसल्यापेक्षा आपण प्रत्यक्ष मैदानात उतरूया. सर्वात महत्वाची विनंती आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींना, आमच्या मायमाऊल्यांना, त्यांना सुद्धा एकदा मुंबई दाखवा. आमच्या लेकरांना मुंबई दाखवा की ही राज्याची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यांना थोडंसं मरीन ड्राईव्हला जाता येईल, समुद्र पाहता येईल, मुंबईच्या उंच उंच बिल्डिंग्स पाहता येतील आणि हे सगळं पर्यटन करून आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या या ऐतिहासिक लढ्यामध्ये आमचंही काहीतरी योगदान होतं हे समाधान त्यांना मिळणार आहे. म्हणून सर्वांनी मुंबईला यावं. आम्ही वेळोवेळी या फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संपर्कात आहोत. ज्यांना कुणाला काही समस्या असतील किंवा ज्यांना काय माहिती लागली असेल, हे अधिकृत पेज आहे माझं फेसबुकचं. या पेजवर प्रत्येक गोष्टीची अपडेट असते. ज्या बांधवांनी हे फॉलो केलं नसतील ते फॉलो करा. कोणी फोटो मागतं, कोणी काही मागतं, बांधवांनो या पेजला फॉलो करा. याच्यावर सगळे अपडेट असतात. प्रत्येक बॅनर असतं, प्रत्येक सूचना, प्रत्येक फोटो, प्रत्येक माहिती सगळं या फेसबुक पेजवर असतं. म्हणून आपण जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा आणि या लढाईमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय मल्हार. भेटू उद्या सकाळी 10 वाजता नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकांची जागा अंबळ चौफुली, जालना या ठिकाणी.